अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात मुरांबा बनवायला। इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहे बघा। सर्वप्रथम काय करायचं, पाण्यामध्ये या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे बघा, कारण कैऱ्याला चीक असतो, त्यामुळे कैऱ्या आपल्याला इथे व्यवस्थित धुवून घ्यायच्या। इथे मी चांगल्या पद्धतीने कैऱ्या धुवून घेत आहे बघा। आता कैऱ्या धुवून झाल्या की एका कापडाने म्हणा किंवा काही नॅपकिन काही असेल त्याने आपल्याला कैऱ्या अशा पद्धतीने पुसून घ्यायच्या आहे बघा। उन्हाळा स्पेशल म्हटलं की मुरांबा येतोच आणि हा मुरांबा वर्षभर टिकतो बघा। आता काय करायचं, असं साल्टर असतं ना, याने आपल्याला कैऱ्याची साल्ट काढून घ्यायची आहे बघा। खूप जणांचे प्रश्न असते, आमचा मुरांबा वर्षभर टिकत नाही, खराब होतो, त्याला बुरा येतो। जर तुम्ही तो अशा पद्धतीने केला आणि काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवला ना, तुमचा मुरांबा नक्की वर्षभर टिकल बघा। अशा पद्धतीने इथे मी कैऱ्याची साल काढून घेत आहे बघा। एकदम व्हाईट अशी आपल्याला कैरी करायची आहे। इथे मी 4ही कैऱ्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची जी किसणी असते ना, त्या किसणीने आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहे बघा। हे बघा, एकदम लांब लांब किस होतो की नाही। आता कैऱ्या किसताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोय किसली जाता कामा नाही। कोय किसणीला लागली की लगेच साईड चेंज करत राहायची आणि अशी कोय आपल्याला बाजूला करायची आहे। हे बघा, एकदम भारी किस निघतो। आता इथे मी 4ही कैऱ्या किसून घेतलेल्या आहे। आता किसून झाल्या की काय करायचं, त्यामध्ये जे आंबट पाणी असतं ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा। एकदम म्हणजे एकदम ताकद लावून आपल्याला असं या कैऱ्याचा किस पिळून घ्यायचा आहे बघा, जेणेकरून त्यातलं आंबट पाणी गेलं पाहिजे। इथे मी सगळा किस हा अशा पद्धतीने त्यातलं पाणी काढून घेत आहे। हे बघा, सगळं पाणी त्यातलं निघालेलं आहे। आणि आता हे जे उरलेलं पाणी आहे ना, ते टाकून द्यायचं। आता इथे मुरंबा बनवण्यासाठी मी 2 वाट्या किसलेली कैरी, त्यासाठी 1 वाटी साखर, विलायचीची पावडर आणि 1 छोटी वाटी तूप घेतलेलं आहे। आता गॅस चालू करायचा, गॅसवरती ठेवायची कढाई। कढाईमध्ये सर्वप्रथम 1 वाटी छोटी जे तूप घेतलं होतं ना, ते टाकायचं आणि त्यामध्ये आता आपण जे किसलेला कैरीचा किस होता ना, तो 2 वाट्यात घेतलेला आहे बघा, तो टाकायचा आणि तो तुपामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून द्यायचा। गॅस मिडियमच ठेवायचा। आता जोपर्यंत या किसाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हा किस आपल्याला परतून द्यायचा बघा। तुपामध्ये हा किस कैरीचा चांगला परतला गेला तर मुरंबा नक्कीच जास्त दिवस टिकतो।
आता हळूहळू कलरही चेंज होताना दिसतोय बघा आपल्याला. काही जण गुळाचा मुरंबा करतात, त्याला गुळांबा म्हणतात. काही जण साखरेचा करतात, त्याला मुरंबा म्हणतात. दोन्हीही चांगले असतात आणि दोन्हीही वर्षभर टिकतात, जर तुम्ही ते काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवले तर. आता इथे कलर चेंज झाला. आता त्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतली बघा. 2 वाट्यासाठी 1 वाटी साखर, म्हणजे हाफला हाफ घ्यायचं बघा. 1 वाटी असेल तर अर्धा वाटी, 2 वाट्या असेल तर 1 वाटी. इथे 2 वाट्या होते, त्यासाठी मी 1 वाटी घेतली. आता साखरेचा पाक होईल. या पाकामध्ये हा कैरीचा किस मस्त आपल्याला शिजवून द्यायचा आहे बघा. आता काही जण काय करतात बघा, प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये हा मुरंबा स्टोअर करून ठेवतात, त्यामुळे त्याला लगेच बुरा येतो. त्यामुळे काय करायचं, जे साहित्य म्हणा किंवा जे खायचे पदार्थ म्हणा वर्षभर टिकवायचे असेल तर ते काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचे. त्या पाकामध्ये आपला कैरीचा जो किस होता तो मस्त शिजत आहे. आता इथे मी 1 चमचा याची आपली विलायचीची पूड घेतली होती बघा, ती टाकत आहे. विलायचीच्या पूडने मस्त फ्लेवर येतो, मस्त वासही लागतो. आता मस्त हलवून घ्यायचा आणि यातला थोडासा पाक आटेपर्यंत आपल्याला हे परतून द्यायचं. जास्त घट्ट म्हणा किंवा कोरडं म्हणा ही नाही करायचं, थोडं असं ओलसरच ठेवायचं. हे बघा, त्यातलं आता भरपूर पाक कमी झालेला आहे आणि असा सगळा सोबत एकत्र गोळा झाला की समजून जायचं आपला मुरंबा तयार आहे. हे बघा, सोबत असा फिरल्या जातं म्हणजे मुरंबा रेडी आहे, तयार आहे आपला मुरंबा. तुम्ही पण तुमच्या घरी असा मुरंबा नक्की ट्राय करा. थँक्यू.